कोकणातील देवाच्या कथा भाग 4 मध्ये आज आपण देवी सातेरी वेंगुर्लाची गोष्ट व ह्या शहराला वेंगुर्ला नाव कसे पडले ते पाहूया. वेंगुर्ला शहरात परब नावाचे गृहस्थ राहत होते. अणसूर गावी असलेल्या सातेरी देवीचे ते मोठे भक्त होते. ते दररोज 12 किलोमीटर चालत देवीची पूजा करायला जात असत. नंतर वय वाढल्याने त्यांना एवढा लांब जायला जमत नसे. त्यांना खूप वाईट वाटत होते. एक दिवशी त्यांना त्यांच्या भक्तीमुळे देवीनी दर्शन दिले आणि सांगितले, तुझी गाय जिथे पान्हा देईल तिथे मी वास्तव करेल. एके दिवशी ते गायींना चरवत असताना एका गायीचा पान्हा एका दगडावर सुटलेला. ते पाहिल्यावर ते आश्चर्यचकित झाले. बघता बघता बाजूला मातीचं वारूळ तयार झाले आणि ते वाढू लागले. त्यांनी नंतर वारुळाला मिठी मारून देवीला हाक मारून देवीला सांगितलं, तू कायमस्वरूपी इथेच थांब. आणि तेवढ्याच चमत्कार झाला आणि वारूळ वाढायचे थांबले आणि इथे एक पाषाण प्रकट झाले व तिथे देवी सातेरी कायमस्वरूपी राहिली. भक्तांनी मारलेली मिठी ह्याला दुसरा शब्द वेंग आणि देवी तिथे थांबली ह्याला दुसरा शब्द उरले. ह्या दोन गोष्टीमुळे ह्या शहराला वेंगुर्ले हे नाव पडले.